तर मला हे लोकांवरती मला आता एक्झॅक्टली कल्पना नाही काय झालंय नेमकं ते. परंतु तिकडे राजू पाटील आमचे माजी आमदार आहेत आणि नेते आहेत आमचे. त्यांनी लोकल लेवलवरती काय नेमकं केलंय त्याची मला कल्पना नाही, पण ती मला कळेलच. लोकल लेवलवरती जर काय झालं असेल त्यांचं तर मला कल्पना नाही त्याची. परंतु मला वाटतं की जर त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेकडून समर्थन दिलं जाते, श्रीकांत शिंदे यांनी स्वतः सांगितले की मनसेनं कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेला समर्थन दिले. तुमचे 5 नगरसेवक जर कल्याण डोंबिवलीत त्यांच्या सोबत जात असतील तर मुंबईमध्ये बीएमसी मध्ये आम्हाला काही वेगळं चित्र पाहायला दिसेल? नाही, मला आता कल्पना नाही लोकल लेवलवरती नेमकं काय झालं त्याची मला कल्पना तुम्ही नाही. टीव्ही लावलात तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, साम टीव्हीवर तुम्हाला राजू पाटील, नरेश मस्के, श्रीकांत शिंदे एकत्र पण बसलेला माझा फोटो राजू दिसेल. पाटलाशी संपर्क झालेला नाही. मी राजू पाटलाला काय परिस्थिती आहे ती विचारून घेतो, म्हणजे एक्झॅक्टली मला कळेल आणि मग पुढे बघतील काय करायचं. नांदगावकरचे पण श्रीकांत शिंदेनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणजे मी दिली का? श्रीकांत शिंदे काय बोलला त्याच्यापेक्षा माझा आमदार तिथला काय बोलतोय, माझे आमदार त्याची मला बोलायला लागेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं राजू पाटील फ्रेम मध्ये दिसतायत. राजू पाटील, श्रीकांत शिंदे हे फोटो मध्ये एकत्र दिसतायत. अहो मी तेच म्हणालो, जोपर्यंत राजू पाटील आमचे लोकल तिथले आहेत ते माझ्याशी बोलत नाहीत तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाही. मी विचारतो त्यांना. मग फोटोचा आम्ही काय अर्थ घ्यायचा? आता तुम्ही काय अर्थ केलाय तुम्ही काढा. आता माझं बोलून आल्यावर मी तुम्हाला परत सांगेन. मग नांदगावकरजी, आम्ही जो अर्थ काढला त्यावरूनच तुम्हाला प्रश्न आम्ही विचारतोय की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेचा महापौर पहिली बसवण्यासाठी. गोष्ट एक लक्षात घ्यावं, राजकारणामध्ये कोणीही काही कधी करू शकते याची आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे आता लोकल लेवलवरती तिथल्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा तिथल्या कामाच्या दृष्टिकोनातूून त्यांनी जर काही त्याचं डिस्कशन झालं असेल तर त्याची मला कल्पना नाही. मला एकदा पूर्ण माहिती घेऊ द्या, मग नक्की तुम्हाला माहिती देईन. ठीक, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपण राजू पाटील यांच्याकडून माहिती घेणार आणि त्यानंतर बोलणार असं जरी सांगत असले तरी त्यांचं शेवटचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आणि त्याचीच प्रचिती या फ्रेमने आपल्याला दिलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सत्तेसाठी म्हणून शिंदेंना मनसेनं पाठिंबा दिलेला आहे आणि स्वतः श्रीकांत शिंदे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेंचा महापौर अर्थात शिंदे सेनेचा महापौर बसताना आपल्याला दिसेल आणि त्यासाठीच मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेत आता शिंदे सेनेची सत्ता येताना दिसेल. आता शिंदे सेनेचा महापौर आपल्याला बसताना दिसेल कारण मनसेच्या 5 नगरसेवकांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे. तर ठाकरे सेनेचे 4 नगरसेवकही संपर्कात नाही आहेत, त्यामुळे हे नगरसेवकही शिंदे सेनेसोबतच असल्याची शक्यता वर्तवली जाते. कल्याण डोंबिवली महापालिकेमधलं हे चित्र, इथे एक वेगळं समीकरण आपल्याला समोर येताना दिसेल. इकडे बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र येताना दिसलेत तर तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र येताना दिसतील का हा प्रश्न पडलेला आहे. मात्र सध्या तरी मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला आहे. शिंदे सेनेचे 53 नगरसेवक आणि मनसेचे 5 नगरसेवक एकत्रितरित्या आपल्याला कोकण भवनात काही मिनिटात दिसण्याची शक्यता आहे कारण त्यांचे महत्त्वाचे